नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे फयाज शेख. विदर्भ आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज तुम्हाला आपल्या टायटलवरून कळालं असेल, SC/ST ॲट्रॉसिटीजचा हा जो मायनर ॲक्ट आपले राज्यसेवा मेन्सच्या सिलेबसमध्ये आहे आणि कंबाईनमध्ये पण तो आपल्याला तिथे दिसून येतो. तर इथे आता आपण काय करणार आहोत, PYQचं ॲनालिसिस करणार आहोत. मग ॲनालिसिस करता करता त्याच्या अनुषंगाने थोडंसं डिस्कशन पण होईल आपलं, आणि आपल्यामध्ये या सेशनचं बेनिफिट काय होईल तर ॲट्रॉसिटी ॲक्टवर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. कारण आता 8 कायदे आहेत आणि डोमेस्टिक व्हायलन्सचा जर धरला तर तब्बल 9 कायदे आपल्याला पेपर 2 मध्येच करायचे आहेत, मायनर ॲक्ट्स. मग या सगळ्यांचा अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कुठल्या गोष्टीवर नेमका फोकस असला पाहिजे, आणि अभ्यासाची ती स्ट्रॅटेजी आपण हळूहळू डिस्कस करतच पुढे जाऊया, जेणेकरून आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. तर कायदे हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि इथे जर आपण मेहनत जास्त घेतली तर आपल्याला 100% मार्क पडू शकतात. किंबहुना जे काही सगळे टॉपर्स जे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट्स आहेत त्या सगळ्यांनी कायद्याच्या या सब्जेक्टमध्ये, कायद्याच्या या टॉपिकमध्ये 100% मार्क्स काढलेले आहेत. तर आपण ऑलरेडी यूट्यूबवर RTIचा एक सेशन डिस्कस केलेलाच आहे. तर हा कायद्याच्या ह्याच्यामध्ये दुसरा सेशन राहील, पण हा कायदा नाही आहे, तर हा आपण PYQचं ॲनालिसिस करत आहोत. तर आपली पण आता या सेशन्सच्या डिस्कशनच्या माध्यमातून तयारी कशी असली पाहिजे की कायद्याच्या ह्याच्यामध्ये जेवढे एक 20-25 प्रश्न जे विचारले जातात त्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क आपल्याला काढायचे आहेत, जेणेकरून आपण आपल्या टार्गेटच्या, आपल्या पोस्टच्या तेवढ्या जवळ पोहोचू. तर इथे तुम्हाला स्लाईडवर दिसते मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टू द पॉईंट नावाचा कोर्स आम्ही 1-2 महिन्यापूर्वी लॉन्च केलेला आहे. आमच्या बॅचमधून जे अधिकारी सिलेक्ट झालेत, आमच्या मित्रांचं वगैरे आमचं सगळ्यांचं असं डिस्कशन चालायचं की बाबा करोनामुळे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांसाठी एक वन स्टॉप सोल्युशन्स टाईपमध्ये एक असा कोर्स केला पाहिजे, एक असा कोर्स असला पाहिजे की ज्याच्यामध्ये सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटवर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मटेरियल अवेलेबल असला पाहिजे. आणि आपण स्वतः परीक्षा देऊन पास करून झालेले विद्यार्थी असल्यामुळे नेमका सिलेबसला धरून अभ्यास कसा केला पाहिजे त्या दिशेनेच आपण हा पूर्ण कोर्स करत आहोत. तर हा कोर्स झालेला आहे लॉन्च, सगळे अधिकारी 2019च्या बॅचचे आहेत ह्याच्यामध्ये. तरीही विद्यार्थ्यांची एक डिमांड होती की सर तुमचा इंडिव्हिज्युअल कोर्स लॉन्च करा, इंटिग्रेटेड थोडंसं हे जातं. मग एकदम कमी रेटमध्ये आम्ही आपला इंडिव्हिज्युअल कोर्स पॉलिटी आणि गव्हर्नन्सचा लॉन्च केलेला आहे. मग ह्याच्यामध्ये तुमचा पॉलिटीचा प्रीचा जो टॉपिक आहे, राज्यसेवा प्री असेल, कंबाईंड प्री असेल, पॉलिटीचा पूर्ण सेक्शन ह्याच्यातून आपला अभ्यास होऊन जातो. मग मेन्ससाठी जेवढं काही लागणार आहे तो पूर्ण सेक्शन, ASOच्या मेन्सचाही पूर्ण अभ्यास होऊन जाईल. म्हणजे इसेन्शियली MPSCच्या सर्व परीक्षांचा आपल्या पॉलिटीचा सेक्शन इथे कव्हर होईल. आणि विशेष म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठीचा गव्हर्नन्सचा जेवढा काही सेक्शन आहे त्याच्यावर आपण व्यवस्थित सखोल डिस्कशन घेतलेलं आहे. विदर्भ आय एस अकॅडमीवर तुम्ही हे जॉईन करा आणि ॲप डाउनलोड करा, आपल्या कोर्सला सबस्क्राईब करा. ऑलरेडी एक 70-75 व्हिडिओज, 80 व्हिडिओज तिथे अपलोड झालेले आहेत, किंवा फोन लावा त्यांना आणि इन्फॉर्मेशन घ्या. असो, तर बघा इथे आता आपल्याला काय दिसतंय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989, SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट असं त्याचं शॉर्टमध्ये नाव आहे. 1989चा कायदा आहे. 1990ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ठीक आहे, आता हा कायदा करायची गरज का पडली? बघा, आपल्याकडे साधारणतः आपल्या जाती व्यवस्थेमध्ये, ठीक आहे, भारतातल्या आपण काय केलं, 400 जातींना आपण SC/STच्या दर्जामध्येही ठेवलं आणि त्यांना अस्पृश्य म्हणूनही वागणूक दिली. म्हणजे काय झालं, मागच्या काही हजार वर्षांपासून आपण आपल्या सोसायटीचा एक मोठा असा सेक्शन आहे, सेगमेंट आहे की ज्याला आपण अनटचेबल किंवा अस्पृश्य म्हणून वागणूक दिलेली आहे. म्हणजे सब ह्युमन, एक टेरिबल कंडिशन्समध्ये आपण त्यांना ठेवलेलं आहे आणि एकदम ब्रुटल आणि क्रुअल त्यांच्यासोबत ट्रीटमेंट केलेली आहे, जी की मानवीय वर्तणूक आपण म्हणू शकत नाही. मग या सगळ्या जातींचा जर उद्धार करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना किंवा त्यांच्या संविधानाच्या शेवटच्याही काही गोष्टीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हा जो संविधान आणलेला आहे त्या संविधानाने पॉलिटिकल डेमोक्रेसी इस्टॅब्लिश झालेली आहे. म्हणजे
राजकीय लोकशाही स्थापन झालेली आहे. का राजकीय लोकशाही स्थापन झालेली आहे? कारण संविधानाची जेव्हा अंमलबजावणी झाली तेव्हा एका झटक्यात आपण काय केलं, सर्वांना इक्वल आहे असं डिक्लेअर केलं. एका झटक्यात आपण काय केलं, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज म्हणजे प्रौढ मताधिकार दिला सगळ्यांना, आणि कलम 15नुसार सगळ्यांना भेदभाव नष्ट केला, 16नुसार हे केलं, 17नुसार अनटचेबिलिटी काढून टाकली. म्हणजे राजकीयदृष्ट्या वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट असं एक सिच्युएशन आपण काढली की प्रत्येक जण हा राजकीयदृष्ट्या बराबर आहे, राजकीयदृष्ट्या प्रत्येक बाबतीचे अधिकार आहेत. पण तरीही डॉक्टर आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की फक्त राजकीय लोकशाही असून चालणार नाही आहे, तर आपल्याला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही पण गरजेची आहे. मग सामाजिक आणि आर्थिक लोकशाही म्हणजे काय की समाज व्यवस्थेमध्ये कुठल्याही व्यक्तींच्या गटाला, व्यक्तींच्या समूहाला आपण इनह्युमन ट्रीटमेंट नाही दिली पाहिजे. म्हणजे सामाजिकदृष्ट्या पण सर्वांना इक्वल मानलं पाहिजे. मी फक्त या जातीचा म्हणून मी भारी, तू फक्त त्या जातीचा म्हणून तू खराब किंवा कमी दर्जाचा, असा मनात आपल्या हे नसलं पाहिजे. आणि आर्थिक लोकशाही म्हणजे काय की आर्थिक स्फिअरमध्ये पण एका प्रकारे इक्वॉलिटी इस्टॅब्लिश झाली पाहिजे. म्हणजे एक इकॉनॉमिक कॉन्सन्ट्रेशन जे आहे वेल्थ आणि कॅपिटलचं, काही लोकांकडे फक्त ट्रेडिशनली ते जमीनदार आहेत किंवा अपर कास्टचे आहेत म्हणून त्यांच्याकडे असतं, आणि जे ट्रेडिशनली म्हणजे अस्पृश्य सो कॉल्ड आपण त्यांना बनवून ठेवले त्यामुळे त्यांच्याकडे जमीनच नाही आहे, मग ते वेठबिगारीतच राहिले आणि भूमिहीनच राहिले. तर तसं नको आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या आपण थोडीफार तरी आपण जो एकदम तळागाळात गेलेला समूह आहे त्यांना वर आणलं पाहिजे. मग हा एक लॉजिक होता. मग ह्याच्या मागे एक काय होतं की लोकशाही जर टिकवून ठेवायची असेल तर माणसामध्ये समानता स्थापित केली पाहिजे. मग माणसामध्ये समानता स्थापन करण्यासाठी प्रत्येकाला एक वोट दिला आणि त्या प्रत्येक वोटला एक व्हॅल्यू दिली तर काही बऱ्याच अंशी साध्य होणार नाही. म्हणजे प्रोसिजरल सेन्समध्ये आपण डेमोक्रेसी झालो, पण सबस्टन्शियल सेन्समध्ये आपण डेमोक्रेसी अजून झालेलो नाही आहे. मग सबस्टॅन्टिव्ह डेमोक्रेसी जर बनायचं असेल तर व्यक्तिमधला भेदभाव आपल्याला नष्ट करावा लागेल. मग व्यक्तिमधला भेदभाव नष्ट करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, जे एकदम तळागाळातले आहेत त्यांना उचलून वर आणायचं आहे. मग जे खाली आहेत त्यांना जर वर आणायचं असेल तर मग त्यांना ॲडिशनल हेल्प द्यावी लागेल. करेक्ट. जसं की आता आपण काय करतो की आपला समाज पितृसत्ताक व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की स्त्रियांचा दर्जा हा पुरुषांच्या दर्जापेक्षा आपण खाली ठेवलेला आहे. मग आपल्याला जर स्त्रियांना वर आणायचं असेल तर मग त्यांना काहीतरी स्पेशल हेल्प द्यावी लागेल. मग समजा आदिवासी आणि दलित समाजालाही आपल्याला इक्वॉलिटीमध्ये जर आणायचं असेल तर मग आपल्याला काय वाटलं की इक्वॉलिटी इस्टॅब्लिश करायची असेल तर मग त्यांच्या विरोधातलं जे भेदभाव आहे, त्यांच्या विरोधातली जी क्रूर आणि दुष्ट वागणूक जी दिली जाते तिला नष्ट करावं लागेल. मग त्याच्यासाठी काय केलं, आता बघा संविधानाने मग काय केलं, कलम 14 आणला आपला. कलम 14ने आपण काय केलं, इक्वॉलिटी बिफोर लॉ, समानता कायद्यासमोर इस्टॅब्लिश केली. कलम 15 आणलं. 15ने काय केलं, आपण भेदभाव नष्ट केला. 16ने काय केलं, पब्लिक एम्प्लॉयमेंट सगळ्यांना देऊन टाकली. 17मध्ये काय केलं, अस्पृश्यता अबॉलिश करून टाकली, अनटचेबिलिटीचा नायनाट करून टाकला. मग अशा प्रकारे आपण सगळ्या गोष्टी केल्या. किंवा मग SC/ST आपण मग रिझर्वेशन पण ठेवलं. मग पार्लमेंटमध्ये पण पुन्हा पॅक्टच्या नुसार जी परंपरा चालत आली होती ते रिझर्वेशन आपण संविधानामध्ये पण कंटिन्यू केलं होतं. मग काय झालं, रिझर्वेशन आलं. करेक्ट. मग आर्टिकल 46 जो होता आपला घटनेतला मार्गदर्शक तत्वामध्ये, त्याच्यामध्ये आपण सांगितलं की राज्य हे SC/ST आणि अदर बॅकवर्ड कास्टच्या क्लासेसच्या शैक्षणिक आणि आर्थिक अपलिफ्टमेंटसाठी हे विशेष प्रयत्न करेल. मग त्या अनुषंगाने आपण सगळ्या गोष्टी केल्या. पण एवढं सगळं झाल्यानंतर 1950ला संविधान अस्तित्वात आला, रिझर्वेशन आलं, या सगळ्या गोष्टी केल्या. 1952चं पहिलं इलेक्शन पण झालं. तरीही आपल्याला असं वाटलं की यार जे इक्वॉलिटी पाहिजे ते येत नाही आहे. मग आपण काय केलं, 1955ला या आर्टिकल 17ला धरून एक अस्पृश्यता कायदा काढला. करेक्ट. हां, अनटचेबिलिटी ॲक्ट 1955चा. मग वाटलं की यार या कायद्याच्या भीतीने लोक हे जे आहे जातीवाद आहे ते त्याचा नायनाट होईल. पण तेही झालं नाही.
मग 1976ला काय वाटलं की हा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये जो अस्पृश्यता शब्द आहे तो शब्दच मुळात वापरायला नाही पाहिजे. जर आपल्याला SC/ST समाजाला जर डिग्निटी द्यायची असेल, प्रतिष्ठा द्यायची असेल, तर मग आपण काय करू, या कायद्याचं नाव चेंज केलं आणि त्याचं नाव दिलं प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट, नागरी हक्कांचं संरक्षण कायदा 1955 असं त्याचं नाव करून टाकलं. तरीही म्हणावं तसं काही झालं नाही. मग वर्ष उजाडलं 1989चं. 1989ला आपल्याला जाणवलं की तुमचं हे जे काही IPC आहे, CRPC आहे किंवा तो PCRA जो आहे 1955चा, या सर्व कायद्यामुळे जरी पाहिलं तरीही अनुसूचित जाती जमातींना म्हणावं तसं प्रोटेक्शन मिळत नाही आहे. मग ते प्रोटेक्शन देण्यासाठी 1989चा हा कायदा आपण आणला. हा सगळा बॅकग्राऊंड आहे. मग त्याच 1989च्याच कालखंडामध्ये आपण आठवा काय केलं, आपण हे केलं, नॅशनल कमिशन फॉर SC/STला वैधानिक दर्जा कॉन्स्टिट्युशनल स्टेटस देऊन टाकला होता. मग या अशा गोष्टींचा आपल्याला थोडासा सर्व गोष्टींचा मिळून मिसळून अभ्यास करावा लागेल. आता हा कायदा आणला 1989ला, त्याची अंमलबजावणी सुरू केली 1990ला, राईट. मग काय काय केलं की या कायद्यामध्ये आपण काय केलं, ॲट्रॉसिटी नावाचा शब्दप्रयोग केला. ठीक आहे. ॲट्रॉसिटी, अत्याचार म्हणजे काय की साधं क्राईम नाही आहे. ॲट्रॉसिटी म्हणजे समजा कुणी कोणाची चोरी केली, काही केलं तर ते साधं क्राईम झालं. ॲट्रॉसिटी म्हणजे एकदम शॉकिंग जी घटना असेल तर तिला आपण मग ॲट्रॉसिटी म्हणूया, कारण तो शब्दच आपण तेवढा की कुणाच्या तरी विरोधात. बघा, क्राईम म्हणून करणं वेगळी गोष्ट आहे, किंवा तो क्राईम एखाद्या व्यक्ती एखाद्या पर्टिक्युलर कास्टचा, रिलिजनचा वगैरे आहे म्हणून करणं, ते मग काय झालं, ते ॲट्रॉसिटी झालं, ते हेट क्राईम झालं. म्हणून ते तेवढं जास्त निंदनीय होऊन जातं ॲडिशनली. मग हे झालं ॲट्रॉसिटी काय असतं. अशा प्रकारे आपण त्याच्या डिव्हिजन करून वेगवेगळ्या गोष्टींच्या त्याच्यामध्ये हे केलं, काय म्हणता येईल त्याला आपल्याला, की कोणत्या वर्तणुकीला ॲट्रॉसिटी म्हणता येईल, या सगळ्या गोष्टींच्या डेफिनेशन दिल्या. आपण काय केलं, तब्बल 15 प्रकारचे गुन्हे याच्यामध्ये रजिस्टर केले. काय केलेत की समजा SC/STच्या एखाद्या व्यक्तीला कोणीतरी चपलांचा हार घातला, किंवा त्याला एखादी घृणास्पद वस्तू खायला दिली, किंवा धिंड काढली, किंवा त्यांच्या मिशा वगैरे कापल्या, किंवा त्यांच्या घरासमोर विष्ठा वगैरे टाकली, किंवा मृत जनावरे वगैरे जबरदस्ती त्यांना उचलून न्यायला सांगितली, किंवा त्यांना वेठबिगारीवर वगैरे ठेवलं, किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये त्यांना येण्यास मनाई केली, किंवा पब्लिकमध्ये त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना अपमान करायचा प्रयत्न केला. अशा प्रकारचे वेगवेगळे 15 गुन्हे आपण ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये टाकलेले आहेत. हे नीती आयोगाच्या वेगवेगळ्या डॉक्युमेंट्समध्ये त्यांनी 15 टाईपचे गुन्हे असा उल्लेख केलेला आहे. पण ॲक्च्युली 2016च्या अमेंडमेंटमध्ये, 18च्या अमेंडमेंटमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त ते सेक्शन वाईज पाहिलं तर ते जास्त येतात. पण 15 आयोगाने पण दिले आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या डॉक्युमेंट्समध्ये पण त्याला 15 म्हटलेलं आहे. तर ब्रॉड कॅटेगरीज 15 आहेत असं आपण धरून चालूया. मग हे गुन्हे झाले. आता या गुन्ह्यांच्या विरोधात शिक्षा सांगितली आहे. शिक्षा कशी सांगितली आहे, समजा कुणीतरी काय केलं की एखाद्या SC/STच्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केली, तर मग त्याला कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 5 वर्षांची शिक्षा होईल. करेक्ट. पण समजा हा जो शिवी देणारा जातीवाचक शिवीगाळ करणारा व्यक्ती हा जर लोकसेवक असेल, म्हणजे सरकारचा एखादा अधिकारी असेल, पोलीसमधला असेल, एखादा तहसीलदार असेल, आणि त्याने SC/STच्या एखाद्या व्यक्तीला शिवी दिली अशी जातीवाचक, तर तो गुन्हा तेवढाच जास्त घृणास्पद ठरतो. का घृणास्पद ठरतो की तुम्हाला प्रशासनामध्ये सरकारने का घेतलेला आहे, तर प्रोटेक्शनसाठी घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ज्या लोकांच्या संरक्षणासाठी घेतलेलं आहे, मग त्यांच्याच विरोधात जर तुम्ही जातीवाचक शिवीगाळ करत असाल तर मग ते तेवढंच जास्त घृणास्पद ठरतं. त्यामुळे मिनिमम लोकसेवकाला 1 वर्षाची शिक्षा आहे आणि जास्तीत जास्त त्या गुन्ह्यासाठी जेवढी असेल तेवढी त्याला पडेल. मग ह्याच्या पलीकडे अजून वेगवेगळे गुन्हे आहेत. समजा एखाद्या व्यक्तीने काय केलं की एखाद्या व्यक्तीने एखाद्या SC/STच्या व्यक्तीच्या विरोधात खोटी साक्ष दिली. SC/STचा व्यक्ती आहे,
त्याच्या विरोधात केस चालू आहे, मी जाऊन खोटी साक्ष दिली आणि मला माहिती आहे की माझ्या साक्षीमुळे या व्यक्तीला फाशी होणार आहे आणि तशी फाशी झाली. म्हणजे माझ्या खोट्या साक्षीमुळे SC/STच्या व्यक्तीला जर फाशी झाली आणि तो गुन्हा जर माझा प्रूव्ह झाला की मी खोटी साक्ष दिली, तर मग मला पण त्या गुन्ह्यामध्ये मृत्यूदंड देण्यात येईल, फाशी देण्यात येईल, कॅपिटल पनिशमेंट देण्यात येईल. म्हणजे SC/ST ॲक्टमधून मॅक्सिमम पनिशमेंट कोणती आहे? फाशीची आहे. मग त्याच्याही पलीकडे जाऊन समजा मालमत्तांचं वगैरे जप्तीकरण करायचं असेल, समजा एखादा गुन्हा करण्यासाठी एखादं वाहन वापरलं आहे, समजा कोणाची तरी धिंड वापरायची आहे आणि ती धिंड वापरण्यासाठी गावातल्या एका व्यक्तीने स्वतःच्या कारमध्ये धिंड काढली किंवा स्वतःच्या बाईकमध्ये धिंड काढली किंवा स्वतःच्या कारमध्ये SC/STच्या स्त्रीच्या विरोधात त्यांचा काही त्याच्यावर अपप्रसंग गैरप्रसंग केला समजा, तर मग त्या कारची पण जप्ती होऊ शकते. किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन द्रव्यदंड नावाचा जो प्रकार आहे की फाईन जर लावला असेल कोर्टाने आणि तो फाईन वसूल करण्यासाठी एखाद्या जो अपराधी आहे त्याची तेवढीच मालमत्ता जप्त पण केली जाऊ शकते. मग याच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पनिशमेंट्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. मग त्याही पलीकडे जाऊन आता या पनिशमेंट द्यायच्या आहेत, तर मग तुम्हाला काय करावं लागेल? इथे बघा, या कायद्यातील कलम 14 नुसार, या कायद्यातील कलम 14 नुसार सेक्शन 14 तुम्हाला काय सांगतं? सेक्शन 14 तुम्हाला सांगतं की स्पेशल कोर्ट नावाचा प्रकार तुम्ही बनवू शकता. म्हणजे काय करायचं की या कायद्यामधून एखादी तक्रार आली तर ती तक्रार लवकरात लवकर तिचा खटला चालवण्यात यावं याच्यासाठी स्पेशल कोर्ट बनवायचं. आता स्पेशल कोर्ट बनवायचं प्रत्येक जिल्ह्याला, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला नवीन बिल्डिंग बनवणार का? नाही बनवणार. त्या जिल्ह्यातलं आधीचं जे सेशन कोर्ट आहे त्या सेशन्स कोर्टलाच स्पेशल कोर्ट असं नाव देऊन टाकणार. म्हणजे तो सेशन कोर्ट म्हणून काम पण करेल, अशी केस आली तर तो स्पेशल कोर्ट म्हणून काम करेल. मग सेक्शन 15मध्ये काय केलं? आता स्पेशल कोर्ट अपॉइंट बनवला तर मग त्या स्पेशल कोर्टमध्ये तुम्हाला स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर पण लागेल, विशेष सरकारी वकील पण लागेल. ठीक आहे. मग हा विशेष सरकारी वकील कोण असेल? कुठलाही पब्लिक प्रॉसिक्युटर असेल तो असेल किंवा 7 वर्ष काम केलेला ॲडव्होकेट असेल. या दोघांपैकी कोणालाही स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर बनवू शकतात. मग आता ह्याच्यामध्ये अजून एक ॲड काय केलं? स्पेशल कोर्टच्या ऐवजी समजा एक किंवा जास्त जिल्ह्यांसाठी एक एक्सक्लुझिव्ह एकमेव कोर्ट म्हणून नवीन बिल्डिंग पण बनवू शकतात. मग तसंच स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या ऐवजी एक्सक्लुझिव्ह स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर पण बनवू शकतात. म्हणजे एकमेव विशेष वकील. ठीक आहे. अशा प्रकारे हे चालतं. मग त्यांचा एक क्रायटेरिया परत तोच येतो. मग इथे तुमचं हे झालं. समजा मग SC/STच्या व्यक्तीने एक, ठीक आहे, अशा प्रकारे हे झालं. आता आपण एक एक कायद्यानुसार त्याच्यामध्ये बघूया क्वेश्चननुसार. बाकी हे डिस्कशन तर आपल्या लेक्चरमध्ये झालेलंच आहे, त्यामुळे परत त्याला रिपीट करण्याची काय गरज आहे. असो, तर इथे तुम्हाला दिसते बघा प्रश्न कसा आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 या कायद्याचे पुढीलपैकी कोणते उद्देश आहेत किंवा नाहीत? ठीक आहे. दुर्बल घटकावर इतर समाजाकडून होणारे अत्याचार रोखणे. ऑब्व्हियसली आपण चर्चा तीच केली आहे. या कायद्याला बनवण्याचा उद्दिष्टच हा होता की अत्याचार जे होत आहेत दुर्बल घटकावर ते रोखायचे आहेत. भारतातील अनुसूचित जाती जमातींचे पुनर्वसन करणे. समजा एखादा अत्याचार असा झाला की मिसचिफ करण्यासाठी थोडंसं ह्याच्याने काय केलं की अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींचं घर जे असेल त्याला जाळून टाकलं, त्यांची मालमत्ता जर असेल तर त्या मालमत्तेला जाळून टाकलं, त्यांच्या गाडी बंगले वगैरे काही असतील किंवा त्यांच्याकडे गाई म्हशी घोडे वगैरे काही असतील त्यांना जाळून टाकलं, मारून टाकलं वगैरे. तर मग इथे त्यांचा खर्च झाला, तर मग त्यांचं घर जाळलं, त्यांचं काही हे केलं, त्यांचं जर नुकसान केलं तर ते पुनर्वसन करणं हे पण कायद्यात तरतूद आहे. अनुसूचित जाती जमातींना कायदेविषयक मदत करणे. आता या कायद्यानुसार जर तुम्ही हा कायद्याचा अभ्यास आपण केलेला आहे, आपल्याला असं दिसून येतं की पूर्ण जी FIRची जी कॉपी आहे किंवा FIR फाईल करण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मदत करणं गरजेचं आहे. हे जे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर वगैरे सगळे अपॉइंट करून आपण काय करतोय, त्यांना कायदेशीर मदत देत आहोत. किंवा मग FIRशी रिलेटेड किंवा चार्जशीटशी रिलेटेड सर्व काही ज्या काही सोयीसुविधा सवलती ज्या आहेत त्या आपण यांना मदत करणार आहोत. ह्याच्यामुळे काय झालं,
वरील सर्वच उद्देश आहेत. करेक्ट, तिन्ही करेक्ट आहेत, त्यामुळे वरील सर्वच उद्देश आहेत. बघा, इथून आपल्याला कळालं की प्रश्न जे येत आहेत ते तेवढे अवघड नाही आहेत. आपण उगाच बाऊ करून घेण्यात अर्थ नाही. अशा प्रकारचे प्रश्न आपण लॉजिकने सॉल्व्ह करू शकतो. होतं काय माहिती आहे का, कुठल्या तरी एका प्रश्नामध्ये सेक्शन 2(1)(a) जे असं काहीतरी असतं, आपण ते पाहतो है ना. 25-30 प्रश्न असतात, त्याच्यापैकी एक प्रश्न असा असतो आणि त्या प्रश्नाला बघूनच आपण नाही कायद्यावर तर काही पण विचारतात. येस, काही पण विचारत आहेत, पण तसे 2-3 प्रश्न आहेत. 25 पैकी 2-3 असे गेले तरीही तुमच्याकडे जवळपास 22-23 प्रश्न आहेत. मग ॲटलिस्ट 22-23 मार्क तरी आपल्याला काढू शकतो आपण. करेक्ट. मग त्या सेन्समध्ये पॉझिटिव्हली बघायचा आपण विचार करूया. बघा, सिंपल प्रश्न आहे परत एक. अन ऑफेन्स कमिटेड अंडर अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत घडलेल्या गुन्ह्याचा तपास डॅश या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनीच करावा. आता इथे एक तुम्हाला गोष्ट सांगतो की जेव्हा एखादी अशी केस येते, ठीक आहे, तर तपास करण्याचा अधिकार समजा आपण एक कॉन्स्टेबलला दिलं, ठीक आहे. फक्त होतं काय की मोठा अधिकारी का लागतो, तर कॉन्स्टेबलला जर अधिकार दिला तर पहिलं त्याच्यामध्ये लॉजिक हे असतं की यांच्याकडे कायद्याचं ज्ञान तेवढं जास्त नाही आहे, असा एक आरोप असतो. दुसरी गोष्ट, सिन्स हे क्लास 3चे कर्मचारी आहेत, त्याच्यामुळे समजा अत्याचार करणारी पार्टी जी आहे ती त्या गावातली मोठी व्यक्ती असते किंवा त्या तालुक्यातली प्रतिष्ठित व्यक्ती असेल, पॉवरफुल व्यक्ती असेल, तर ते एखाद्या कॉन्स्टेबलवर किंवा हेड कॉन्स्टेबलवर, SIवर, PSIवर जास्तीत जास्त प्रेशर टाकू शकतात आणि मग त्यांच्या प्रेशरला घाबरून त्यांच्यानुसार पण हे डिसिजन देऊ शकतात. पण त्याशिवाय समजा पोलीस उपाधीक्षक DYSP लेवलचा जर अधिकारी असेल तर कायद्याचं लॉजिक असं आहे की DYSP लेवलचा अधिकारीला संविधानिक प्रोटेक्शन असतं, कारण MPSCमधून सिलेक्शन झालेल्या संविधानाने सर्व बाजूंनी सेफ करून ठेवलेलं आहे. कुठल्या गावातला प्रतिष्ठित व्यक्ती पण यांचं काही वाकडं करू शकत नाही आणि प्रशासन पण जरी म्हटलं, सरकार जरी म्हटलं तरी सरकारही काही करू शकत नाही, कारण संविधानाने प्रोटेक्शन दिलेलं आहे. मग असा सर्व बाजूंनी प्रोटेक्शन दिलेला जर अधिकारी असेल तर तो मग या कायद्यामध्ये हे करत असताना, इन्व्हेस्टिगेशन करत असताना घाबरणार नाही, म्हणून मोठ्या अधिकाऱ्याच्या हातात देतात. तर कोणता अधिकारी मोठा, तर पोलीस उपाधीक्षक लेवलचा आपल्याला लागतो. DYSPच्या खालच्या दर्जाचा अधिकारी SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्टमध्ये इन्व्हेस्टिगेशन करत नाही. बाकी परत एकदम सिंपल प्रश्न आहे, 2013चा आहे. बघा, अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 नुसार विशेष न्यायालय स्थापन करण्याचे उद्दिष्ट काय. बघा, आपण आत्ता जस्ट पाहिलं की सेक्शन 14 जे आहे त्याच्यामध्ये विशेष न्यायालय किंवा एकमेव विशेष न्यायालयांची तरतूद केलेली आहे. तुम्ही कायद्याचं जर गॅझेट उचलून पाहिलं तर त्याच्यामध्ये सरळ शब्द वापरलेला आहे, स्पीडी ट्रायलसाठी केलेला आहे. म्हणजे शीघ्र सुनावणी. स्पेशल कोर्ट असेल, केस आली, ते स्पेशल कोर्ट बसतं, लगेच्या लगे ते सुनावणी करतं, लवकरात लवकर रिझल्ट देतं. कसं केलं आपण, समजा आज FIR झाली, ठीक आहे, FIR झाली की हे जे DYSP आहेत इन्व्हेस्टिगेशन करणारे, त्यांनी 60 दिवसांच्या आत चार्जशीट फाईल केलं पाहिजे, ठीक आहे. मग चार्जशीट घेतलं की ते कोर्टामध्ये येतं आणि स्पेशल कोर्टाने पुढच्या 60 दिवसांच्या आत, स्पेशल कोर्ट, सुप्रीम कोर्ट नाही आहे, स्पेशल कोर्टाने पुढच्या 60 दिवसांच्या आत निकाल लावला पाहिजे. करेक्ट. म्हणजे काय, कायद्यानुसार आपण अशी प्रोसेस बनवलेली आहे की 60-120 दिवसामध्ये, म्हणजे विदिन 4 मंथ्स आपल्याला स्पेशल कोर्टाचा निकाल मिळेल. मग स्पेशल कोर्टाच्या निकालाच्या विरोधात 90 दिवसांच्या आत हायकोर्टात अपील करता येऊ शकते, ठीक आहे. समजा 90 दिवसापेक्षा डिले झाला तर हायकोर्ट कधी कधी हायकोर्टाला पटलं तर ॲक्सेप्ट पण करू शकतं, पण ते मॅक्सिमम डिले 180 दिवसांचा असेल, ठीक आहे. म्हणजे 3 ते 6 महिन्याच्या आत हायकोर्टात अपील करता येईल. मग हायकोर्टात अपील झाल्यानंतर हायकोर्टावर पण बर्डन आहे की तुम्ही पण 90 दिवसाच्या आत त्या केसला डिस्पोज करा. म्हणजे काय की सगळ्यांना दिवसांची लिमिट लावून ठेवलेली आहे की वर्षानुवर्षे केस चालू आहे असं करू नका, लवकरात लवकर निकाल लावा.
तर अशा प्रकारे इथे स्पीडी ट्रायलसाठी आहे. एकदम सिंपल प्रश्न होतं. आता परत बघा, अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 नुसार विशेष सरकारी वकील, आपण आत्ता पाहिलं स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर, विशेष सरकारी वकील सेक्शन 15 नुसार येतो. ठीक आहे. सेक्शन 15 नुसार मध्ये क्रायटेरिया काय आहे, एक तर तो पब्लिक प्रॉसिक्युटर असला पाहिजे किंवा 7 वर्षांसाठी ॲडव्होकेट असला पाहिजे. करेक्ट. मग इथं काय दिसतंय, 7 वर्ष आपल्याला आन्सर दिसतंय. झाला, संपला विषय. म्हणजे किती साध्या साध्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा इतके प्रश्न गेले, कोणता तरी प्रश्न असा विशेष अवघड होता का, नव्हता. एवढं तरी फॅक्च्युअल तुम्हाला पाठ करावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय आता पर्याय नाही आहे. मग परत अगेन सिंपल क्वेश्चन कसा आहे बघा, अनुसूचित जाती व जमाती अधिनियम 1989 हा विशेष कायदा का अंमलात आणला गेला. तुम्ही कायदा बनवला तर का कायदा बनवला. तत्कालीन नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 पुरेसा वाटत नव्हता. म्हणजे 55ला कायदा केला आणि 34 इयर्सच्या नंतर पण काही विशेष फरक झाल्याचं जाणवलं नाही. भारतीय दंड संहितेच्या संबंधीच्या तरतुदी ज्या आहेत त्या परिणामकारक वाटत नव्हत्या. आता IPC मध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या शिक्षा आहेत, पण त्या परिणामकारक वाटत नव्हत्या. का तर कारण आता फक्त कोणी कुठल्या तरी जातीचा धर्माचा आहे म्हणून त्याच्या विरोधात जर आपण क्राईम करत असू तर ते विशेष करून घृणास्पद आहे. मग त्याच्यासाठी विशेष शिक्षा असली पाहिजे, अशा काही तरतुदी IPC मध्ये नव्हत्या. मग त्यासाठी आपल्याला गरज पडली. म्हणजे काय झालं, का अंमलात आणला गेला, याच्यासाठी पण याच्यासाठी पण, दोन्ही गोष्टींसाठी अंमलात आणला. परत अनुसूचित जाती जमाती बघा, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा कोणती आहे. मित्रांनो आता आपण पाहिलं बघा, साधारणतः काय होतं, नॉर्मल जर या कायद्यानुसार क्राईम असेल तर त्या क्राईमची शिक्षा 6 मंथपासून ते 5 इयर्स अशी आहे. 6 महिने ते 5 वर्ष अशी शिक्षा आहे. पण समजा एखादा लोकसेवक असेल, त्याने जर केली तर त्याला मिनिमम 1 इयरपासून शिक्षा होते. ठीक आहे. मग काही केसेसमध्ये द्रव्यदंडाची शिक्षा होते, म्हणजे तुमची मालमत्ता पण जप्त केली जाते. करेक्ट. तुम्हाला फाईन वगैरे पण लावला जातो. पण समजा तुम्ही जर असा क्राईम केला की तुम्ही खोटी साक्ष दिली, त्या खोटी साक्ष देण्यामुळे SC/STच्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली आणि तुम्हाला माहीत होतं की मी फाशीची शिक्षा होईल अशा एका क्राईममध्ये SC/STच्या व्यक्तीच्या विरोधात खोटी साक्ष देतोय आणि त्याला फाशी झाली, तर मग तुम्हाला पण खोटी साक्ष दिली म्हणून काय होईल, मृत्यूदंड होईल. म्हणजे मॅक्सिमम पनिशमेंट जी आहे ती मृत्यूदंडाची आहे, डेथची आहे. लाईफ इम्प्रिझनमेंट तर इकडे आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला डेथ दिलं जाईल. बघा, एखादी व्यक्ती जी अपराध करू शकते अशा व्यक्तीविरुद्ध विशेष न्यायालय अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत डॅश आदेश पारित करण्याचा अधिकार आहे. म्हणजे बघा की प्रिव्हेंटिव्ह हे प्रयोजन आहे, म्हणजे क्राईम घडण्याच्या आधी घेण्याची कार्यवाही आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला की समजा कोर्टात एखादी केस अशी आणली की यार हा जो व्यक्ती आहे तो SC/STच्या लोकांना धमकी देतोय किंवा त्यांना असं म्हणतोय की तुम्हाला मारून टाकतो, कापून टाकतो, वॉट एव्हर. मग अशी केस कोर्टात आली. मग कोर्ट काय म्हणेल की अरे हा खरंच धमकी देतोय आणि धमकी देतो ह्याचा अर्थ असा आहे की दररोजचा त्रास देतोय, म्हणजे हा आज ना उद्या क्राईम करणार आहे. मग असा जर क्राईम करण्याचा जर भीती असेल तर त्याला त्याच्या विरोधात एक्स्टर्नमेंटचा ऑर्डर कोर्ट पास करते. म्हणजे काय की त्याला तडीप पार करून टाकतात, त्याला हद्द पार करून टाकतात. इस्पेशली कुठून करतात माहिती आहे का, तुमचं आर्टिकल 244 मधलं 5वं आणि 6वं शेड्यूल जे आहे, ठीक आहे, अनुसूचित क्षेत्रे आणि आदिवासी क्षेत्रे. अनुसूचित क्षेत्रे किती आहेत, 10 राज्यामध्ये आहेत. आदिवासी क्षेत्रे म्हणजे कोणती कोणती, 4 राज्यामध्ये आहेत, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. मग या एरियाजमध्ये जर कोणी अशा प्रकारचा क्राईम करत असेल तर त्याला हद्दपारीत आपण करू शकतो. ठीक आहे.
मग त्याला हद्दपार केल्यानंतर तसा ऑर्डर कोण पास करतं? स्पेशल कोर्ट पास करू शकतो. म्हणजे एखादा DYSP वगैरे तो ऑर्डर नाही पास करू शकत, कोर्टच पास करू शकतो. मग समजा असा हद्दपारीचा ऑर्डर पास झाला, ज्याला आपण तडीपार म्हणतो. मग असा ऑर्डर पास झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत ती व्यक्ती या ऑर्डरच्या विरोधात अपील करू शकते. मग समजा अपीलनुसार कोर्ट काय करेल की अरे हां, आम्ही ज्या कारणांना कन्सिडर करून ऑर्डर पास केला होता ते चुकीचं होतं, तू आजपासून तडीपार नाही आहेस, किंवा नाही तुझी अपील पण चुकीची आहे, तू आम्ही तडीपारच करत आहोत, तर मग त्याला तो तडीपार झाला. पण तडीपार केल्यानंतरही तो जर बाहेर जात नसेल तर कोर्ट काय करतं? पोलिसला ऑर्डर देतं की त्याला धरा, उचलून बाहेर नेऊन सोडा. आणि बाहेर सोडल्यानंतरही परत जर तो त्या एरियामध्ये येत असेल ज्याच्यामधून तडीपार केलं आहे, तर त्याला 1 वर्षापर्यंतची शिक्षा कोर्ट सुनावू शकतं. ठीक आहे. अशा प्रकारे हा इथे तुमचा हद्दपार करण्याचा विषय आहे. म्हणजे बघा, बाकीच्या गोष्टी नाही जरी माहिती आहे, तुम्हाला फक्त तो प्रश्न वाचूनच उत्तर त्याचं कळून जातं की कोणतं ऑर्डर पास करू शकतो. ठीक आहे, चला चर्चाच करूया आपण त्याच्यावर. समजा इथे तुम्हाला दिसतंय बघा, एखादी व्यक्ती जी अपराध करू शकते अशा व्यक्तीविरोधात काय करता येईल? निलंबन, सस्पेन्शन कोणाचं करते? कोर्ट. जो सरकारी माणूस आहे त्याचं सस्पेन्शन करता येईल. इथे कोणती व्यक्ती आहे? इथे व्यक्ती आहे ती कोणतीही असू शकते, सरकारी व्यक्ती पण असू शकते किंवा प्रायव्हेट बिझनेसवाला पण असू शकतो. मग बिझनेसवाल्याचं काय, कोणतं नोकरीवरून सस्पेन्शन करणार आहात? त्यामुळे हा ऑप्शन तुमचा तसाही कॅन्सल होऊन जातो. मग मनाई हुकूम, मग इंजंक्शन ऑर्डर्स वगैरे कसे आहेत ते इसेन्शियली ते गव्हर्नमेंट एंटिटीजच्या ह्याच्यावर काढतात की गव्हर्नमेंट काही ॲक्शन घेणार असेल किंवा एखादा अधिकारी काहीतरी काम करणार असेल आणि सरकारला ते, कोर्टाला ते नको असेल, तर त्यांच्या विरोधात इंजंक्शन ऑर्डर पास केले जातात. आता राहिलं अरेस्ट आणि एक्स्टर्नमेंट. अरेस्ट पण करू शकतात, पण इथे गुन्हा झालेला नाही आहे. मग गुन्हा झालेला नाही आहे तर मग तुम्ही अरेस्ट नाही करू शकत. मग ते तुम्हाला कुठे जावं लागेल? प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचे जे केसेस आहेत, मग प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे कोणते? ऑर्गनाइज्ड क्राईम किंवा टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज झालं, पण हे तसा नाही आहे. मग त्याच्यामुळे कायद्यानुसार आपण इथे सवलत दिलेली आहे, एक्स्टर्नमेंटचा तो ऑर्डर कोर्ट काढू शकते. आता परत एक सिंपल प्रश्न आहे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत अपराध सिद्ध झाल्यास कोणती शिक्षा होऊ शकते? बघा, आता आपण सगळ्या गोष्टी पाहिल्यात. कारावास, येस, 6 महिने मिनिमम ते 5 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतं. दंड व मालमत्ता जप्ती, येस. समजा काही केसेसमध्ये SC/STच्या व्यक्तीची मालमत्ताच वगैरे हडप केली आहे किंवा त्यांचे पैसे खाल्लेत किंवा त्यांचं नुकसान केले किंवा त्यांचं घरबीर वगैरे जाळून काढलं, बॉम्ब ब्लास्ट करून आणला त्यांच्या घरात, तर हे सगळं होऊ शकतं. कारावास व दंड पण होऊ शकतो. समजा एखाद्या व्यक्तीने SC/STच्या लोकांना त्रास पण दिला आणि त्यांची मालमत्ता पण डिस्ट्रॉय केली, तर मग त्याला कारावास पण होईल आणि त्याला दंड पण देण्यात येईल. आणि मग चौथ्यामध्ये ऑप्शनमध्ये सगळंच येतं. ठीक आहे, हे पण होतं, हे पण होतं, हे पण होते. म्हणजे उत्तर काय आलं? वरील सर्व प्रकारच्या शिक्षा ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये आहेत. मग आता परत बघा किती, म्हणजे PYQ जे ओरडत असतात सगळेजण, ते कशामुळे? तर ह्याच्यामुळे परत त्याच गोष्टी तुम्हाला विचारल्या जात आहेत. थोडंसं त्यांचं काय म्हणता येईल, फेस चेंज करून येत आहेत बघ. अनुसूचित जाती जमाती अधिनियमाअंतर्गत गुन्हे चालवण्यासाठी कोणत्या न्यायालयाचा अधिनियमात उल्लेख केला आहे? कोणतं न्यायालय मित्रांनो? बघा, मानवाधिकार न्यायालय असं काही दाखवले का? नाही. ते प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स ॲक्ट जे आहे त्याच्यामध्ये येतो. जलदगती न्यायालय, फास्ट ट्रॅक कोर्ट वेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. समजा तुमचं हे जे आहे प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस जे ॲक्ट आहेत SSW, त्याच्यामध्ये हे आहेत. सत्र कोर्ट तर नॉर्मल कोर्ट आहे आपलं जिल्हा लेवलला जे असतं ते. आणि स्पेशल कोर्ट असा शब्दप्रयोग या कायद्यामध्ये कुठलं कलम आहे? सेक्शन 14. हे वारंवार बोलत राहायचं जेणेकरून आपल्याला पाठ होऊन जाईल. समजा परत सिंपल प्रश्न आहे, अधिनियमानंतर जिल्हा न्यायालय हेच विशेष न्यायालय म्हणून स्थापनेसंदर्भात उल्लेख आहे. परत मागच्याच ह्याच्यामध्ये मी बोललो, कलम 14मध्ये काय सांगितलं की जे सेशन कोर्ट राहील त्याला स्पेशल कोर्ट म्हणून डिक्लेअर करू शकतात. आता स्पेशल कोर्ट म्हणून कोण डिक्लेअर करणार? राज्य शासन. ठीक आहे.
कोणत्या कोर्टला डिक्लेअर करणार? सत्र न्यायालयाला. कुठे डिक्लेअर करणार? प्रत्येक जिल्ह्यासाठी. करेक्ट. आता हे डिक्लेअर करताना स्वतःहून करू शकतात का? नाही. त्या कोर्टाचे जे हायकोर्टाचे चीफ जस्टिस असतील त्यांच्या सल्ल्यानुसार करता येईल. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सिम्पल आहेत, लॉजिकल आहेत, लक्षात पण ठेवायची गरज नाही आहे. जिल्हा न्यायालयाबद्दलचा अधिकार राज्य शासनाला असतो. काही करायचं असेल तर हायकोर्टच्या चीफ जस्टिसला विचारावंच लागेल. सत्र न्यायालय कुठे असणार आहे? जिल्हा लेवलला असतं. संपला विषय. ठीक आहे. परत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 438चा वापर सदर अधिनियमांतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तीस करता येणार नाही. आता CRPC जी आहे, CRPC 438मध्ये अँटिसिपेटरी बेलचं हे आहे. अँटिसिपेटरी बेल म्हणजे काय? अटकपूर्व जामीन. समजा एखाद्या क्राईममध्ये माझी अरेस्ट होणार असेल तर ती अरेस्ट होण्याच्या आधी मी कोर्टात जाऊ शकतो. कोर्टाला म्हणू शकतो की या केसमध्ये मला अरेस्ट करत आहेत, पण अरेस्टच्या आधी मला बेल द्या. साधारणतः बेल कधी होते? अरेस्ट झाल्यानंतर बेल होते. पण अँटिसिपेटरी बेल म्हणजे की ही केस जी आहे त्याच्यामध्ये मला अरेस्ट करतायत, पण लॉजिक काय असतं की मी काही पळून जाणारा व्यक्ती नाही आहे, मी काही एव्हिडन्स डिस्ट्रॉय करणार नाही आहे, किंवा ही जी केस आहे ती फेक नाही आहे, किंवा जे वॉरंट आहे ते बेलेबल वॉरंट आहे. अशा सगळ्या गोष्टींचं देऊन आपण अँटिसिपेटरी बेल घेऊन टाकतो. पण हा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये सेक्शन 18मध्ये असं सांगितलं आहे की CRPCचं 438 या कायद्याला अप्लाय होणार नाही. आता 438मध्ये अटकपूर्व जामीन आहे. मग काय म्हटलं? अटकपूर्व जामीन अप्लाय होणार नाही. आता ह्याच्यामध्ये 2018 मार्चला सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये असा जजमेंट दिला की अटकपूर्व बेल जे आहे ते मिळेल. ठीक आहे. पण बेल देण्याच्या आधी अरेस्टच्या आधी अप्रुव्हल लागेल. म्हणजे समजा जो अधिकारी आहे त्याला अरेस्ट करायची असेल तर त्याला स्टेट गव्हर्नमेंटचा आधी अप्रुव्हल घ्यावं लागेल आणि प्रिलिमिनरी एन्क्वायरी होईल. म्हणजे 2018ला सुप्रीम कोर्टाकडे एक केस आली. त्याच्यामध्ये म्हटलं की हे जे कलम 18 जे आहे ह्याच्यामध्ये जे काही सांगितले की अटकपूर्व जामीन भेटणार नाही ते चुकीचं आहे. त्यांनी काय सांगितलं सुप्रीम कोर्टाला की काही पण फेक केसेस टाकतायत आणि त्याच्यामध्ये इनोसंट लोकांना अरेस्ट होते. मग सुप्रीम कोर्टाला ते पटलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बरोबर आहे, इनोसंट लोकांना जर अरेस्ट होत असेल तर मग त्याच्यासाठी काय करूया? अटकपूर्व बेल ठेवूया आणि प्रिलिमिनरी एन्क्वायरी करा. अरेस्ट करण्याच्या आधी हा जो DYSP आहे तो काय करेल? प्राथमिक चौकशी करेल. प्राथमिक चौकशी म्हणजे सेक्शन 18नुसार कसं आहे? FIR रजिस्टर झाली की डायरेक्ट अटॅक आहे, डायरेक्ट अरेस्ट आहे. 18ला सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? FIR मिळाली तुम्हाला, तुम्ही प्रिलिमिनरी एन्क्वायरी करा. प्रिलिमिनरी एन्क्वायरीमध्ये तुम्हाला दिसतंय की प्रायमा फेसाई अरे या ज्या व्यक्तीविरोधात FIR झालेली आहे तो गुन्हेगार असू शकतो किंवा आहे असं दिसतंय, तर मग तुम्ही सरकारचा अप्रुव्हल घ्या आणि त्याला अरेस्ट करा. ठीक आहे. बट हे झाल्यानंतर मग फार मोठे प्रोटेस्ट वगैरे व्हायला लागले की सुप्रीम कोर्टाने एका झटक्यात सर्व SC ST व्यक्तींना सगळ्यांना लायरच घोषित केलं आहे की तुम्ही चुकीच्या केसेस फाईल करताय. किंवा एक मोठा जो लॉजिक होता 438 अप्लाय न करण्याचा तो हा होता की आपल्या समाजामध्ये जी समाजव्यवस्था आहे ती अनइक्वल आहे. म्हणजे वरच्या जातीचे लोक वर आहेत, SC STच्या जातींचं स्थान आपण खाली ठेवलेलं आहे. त्यामुळे समाजरचनाच अनइक्वल आहे. समजा अत्याचार झालाही असेल, मग गावातील गरीब SCच्या व्यक्तीने गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या अप्परकास्टच्या विरोधात केस जरी टाकली असेल तरी मग काय होऊ शकतं? समजा त्या व्यक्तीला अरेस्ट नाही झाली तर तो व्यक्ती काय करेल? तो व्यक्ती ह्यांच्यावर याना त्या प्रकारे त्या SCच्या व्यक्तीवर प्रेशर अप्लाय करेल. प्रेशर कशा प्रकारे? की बघ तू केस काढ, नाहीतर असं करतो, नाहीतर तसं करतो, व्हॉटेवर कुठल्याही प्रकारे प्रेशर अप्लाय केलं जाईल. मग प्रेशरला ते रिझाईन टू द प्रेशर होईल. ते मग ते काय करतील? त्या प्रेशरने गिवअप करतील आणि ते केस मागे घेतील, काहीतरी होईल, किंवा एव्हिडन्स डिस्ट्रक्शन होईल, किंवा त्यांना भीती दाखवली जाईल, काही असेल, कसल्याही प्रकारे प्रेशर क्रिएट होईल. मग
हे जर प्रेशर वगैरे जर आपल्याला क्रिएट करणं जे आहे चालू ते थांबवायचं असेल तर FIR झाल्या त्यांना अरेस्ट करून घ्या. लॉजिक काय होतं की ज्या व्यक्तीच्या विरोधात अत्याचार होतोय ती व्यक्ती माझ्या विरोधात अत्याचार झाले असं खोटं बोलणार नाही. मग हे झालं सेक्शन 438. असंच एक CRPCचं सेक्शन आहे 360. ठीक आहे, CRPCचं 360 पण आहे. CRPCचं 360 काय म्हणतं की ज्या व्यक्तींनी क्राईम केला, गुन्हा केला, कन्व्हिक्शन झालं, जेलमध्ये आले, मग जेलमध्ये आल्यानंतर समजा त्यांना झाली 20 वर्षाची शिक्षा, पण जेलमध्ये त्यांचं गुड कॉन्डक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे जेलमध्ये त्यांचं वर्तणूक चांगली आहे तर मग त्यांची शिक्षा कमी केली जाऊ शकते. करेक्ट, म्हणजे 20 वर्षाची शिक्षा आहे पण जेलमध्ये 10 वर्ष एकदमच टॉप क्लास राहिला एकदम, तर त्याचं आचरण, त्याचं वर्तन बदललेलं आहे, त्याला आता आपण चुकीचं केलं ते कळालेलं आहे आणि म्हणून त्याची शिक्षा कमी करतील. 20च्या ऐवजी 10 वर्षांनी त्याला सोडून देतील, 16 वर्षांनी, 18 वर्षांनी, जे काही असेल. पण ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये काय सांगितलं की हे जे 360 जे आहे 18 वर्ष वरील जर अत्याचार करणारा गुन्हेगार असेल तर त्याला हे 360 मधलं गुड कॉन्डक्ट चालणार नाही. शिक्षा झाली त्याला 5 वर्षाची, तो कितीही चांगला जरी वागला नंतर तरी त्याला 5 वर्षाचं शिक्षा त्याला दिलीच पाहिजे. हे काय आहे तर हे ॲडिशनल प्रोटेक्शन आहेत, म्हणजे की कायदा स्ट्रॉंग करण्यासाठी. मग आता इथे परत बघा, अनुसूचित जाती जमाती नियम 8 नुसार राज्य शासनाने राज्य मुख्यालयात, ठीक आहे, मुंबईला एका डॅशची स्थापना करावी. कशाची? संरक्षण सेल आहे. आपण ते त्याच्याबद्दल कायद्यामध्ये वाचलं की फक्त आपल्याला कळतं की संरक्षण होम कमिटी युनिट नाही तर संरक्षण सेल. मुख्यालयामध्ये जे वेगवेगळे कक्ष स्थापित केले जातात त्यांना संरक्षण सेल असं आपण म्हणतो. मग आता परत बघा, इथे तुम्हाला दिसतंय की जनसेवक जो अनुसूचित जाती जमातीचा नाही आणि ज्याने अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम 1989 अंतर्गत अत्याचारासंबंधित गुन्हा केला आहे त्याला कमीत कमी 1 वर्षाची शिक्षा होते. बघा, साधारण व्यक्तीने ॲट्रॉसिटीचा गुन्हा केला तर त्याला कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 5 वर्षांची शिक्षा होते. करेक्ट, पण गुन्हा करणारा जर स्वतःच लोकसेवक असेल, स्वतःच गव्हर्नमेंटचा व्यक्ती असेल तर मग मात्र तो गुन्हा जास्त चुकीचा मानला जातो आणि त्याला शिक्षा 1 वर्षाची कमीत कमी द्यावी लागते. विशेष न्यायालय म्हणजे परत बघा 2017ला परत तो प्रश्न रिपीट झालेला आहे. विशेष न्यायालय म्हणजे सत्र न्यायालय. स्पेशल कोर्ट कलम 14 नुसार इस्टॅब्लिश करायचं आहे. प्रत्येक जिल्ह्याला जे सत्र न्यायालय असतं त्या सत्र न्यायालयालाच स्पेशल कोर्ट म्हणून डेझिग्नेशन दिलं जातं. कलम 15 अन्वये राज्य शासन प्रत्येक विशेष न्यायालयात खटले चालवण्याकरिता शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून एखाद्या सरकारी अभियोक्त्यास निर्दिष्ट करेल किंवा अधिवक्ता म्हणून कमीत कमी डॅश इतकी वर्ष व्यवसाय करत असलेल्या अधिवक्त्याची नेमणूक करेल. म्हणजे काय बघा, परत लिहितोय मी, परत का तर आपल्याला चांगलं याचं रिव्हिजन होत राहून ते पाठवायला पाहिजे. सेक्शन 14 मध्ये आपण काय केलं, स्पेशल कोर्ट बनवलं. ठीक आहे, मग 2015च्या अमेंडमेंटने वगैरे काय केलं की स्पेशल कोर्टला स्पेशल अँड एक्सक्लुझिव्ह कोर्ट असं पण नाव दिलं. एक्सक्लुझिव्ह कोर्टमध्ये फक्त आणि फक्त ॲट्रॉसिटीच्या केसेसच चालतील. स्पेशल कोर्ट म्हणजे काय, सेशन कोर्टच राहील ते, त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी प्लस दुसऱ्या कोर्ट केसेस पण चालतील. आणि सेक्शन 15ने काय केलं, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर पण आपण अपॉइंट केलं. मग स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर विशेष सरकारी वकील कोण राहील, आयदर कुठलाही सरकारी वकील असेल त्याला एकाला धरायचं आणि त्याला स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर द्यायचं, किंवा कुठलाही 7 वर्ष काम केलेला वकील असेल त्याला पण स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून या केसेसमध्ये आपण अपॉइंट करू शकतो. झालं. 2012मध्ये आय थिंक हाच प्रश्न विचारलेला होता, 7 वर्ष परत रिपीट झालेला आहे. बघा इथे काय विचारते, अनुसूचित जाती व जमातीनुसार अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची व्यक्ती नसलेला लोकसेवक या अधिनियमाने पार पाडणाऱ्या आवश्यक असलेल्या कर्तव्यांचे पालन करणार नाही तेव्हा तो. बघा इथे प्रश्न काय आहे, बघा आपल्याकडे 2 कलम आहेत. एक आहे कलम 3
कलम 3मध्ये काय आहे बघा, कलम 1मध्ये शॉर्ट टायटल वगैरे ते असतं प्रारंभिक, कलम 2मध्ये व्याख्या वगैरे दिलेल्या आहेत, कलम 3मध्ये ॲट्रॉसिटी म्हणजे काय आणि ॲट्रॉसिटीचे वेगवेगळे गुन्हे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये असं लिहिले की हा जो गुन्हा करणारा राहील त्याला 6 महिन्याची कमीत कमी 5 वर्षाची जास्तीत जास्त शिक्षा राहील. आणि लास्टला असं म्हणले की हा गुन्हा करणारा ॲट्रॉसिटीचा गुन्हा करणारा व्यक्ती पब्लिक सर्वंट असेल, करेक्ट, तर मग त्याला मिनिमम 1 वर्षाची शिक्षा राहील. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आहे सेक्शन 4. सेक्शन 4मध्ये काय आहे, डेरिलिक्शन ऑफ ड्युटीज, म्हणजे एखादा अधिकारी आहे म्हणजे DYSP आहे, त्या DYSPला या कायद्यानुसार काहीतरी ड्युटीज दिलेल्या आहेत आणि हा DYSP SC STचा नाही, म्हणजे ओपनचा असेल, OBCचा असेल. मग या DYSPने जो SC STचा नाही आहे त्याला या कायद्यानुसार दिलेल्या ज्या काही ड्युटीज आहेत त्या फॉलो नाही केल्या तर त्याला कमीत कमी 6 महिने जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. नॉट लेस दॅन 6 months आणि विच मे एक्सटेंड टू 1 year. ठीक आहे. म्हणजे काय झालं, पब्लिक सर्वंटने स्वतः गुन्हा केला तर कमीत कमी 1 वर्षाची शिक्षा होईल आणि पब्लिक सर्वंट जो ॲक्च्युली या केसमध्ये त्याला काहीतरी काम दिलेलं आहे ते काम जर नाही केलं तर मिनिमम 6 महिने मॅक्सिमम 1 वर्षाची त्याला शिक्षा होईल. हे झालं इकडे. ठीक आहे. आता इथे बघा, इथे आता SC STचा जो कायदा आहे तो कशासाठी बनवला ते समजून घ्या. की लॉजिक काय होतं की अपर कास्टचे जे लोक आहेत ते SC आणि STच्या लोकांच्या विरोधात अत्याचार करतात. मग त्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी SC STच्या ज्या गरीब किंवा सामाजिकदृष्ट्या जे तळागाळाला आहेत त्या कम्युनिटीला विशेष सहाय्य देण्यासाठी, त्यांना पॉवरफुल बनवण्यासाठी, त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी हा एक स्पेशल कायदा बनवला होता. मग ह्याच्यामध्ये काय आहे या कायद्यामध्ये की गुन्हा जो आहे ती करणारी व्यक्ती SC ST नसली पाहिजे. ठीक आहे. गुन्हा करणारी व्यक्ती SC ST नसावी आणि ज्याच्या विरोधात गुन्हा झालाय ती व्यक्ती असावी. ठीक आहे. म्हणजे नॉन SC STने SC ST वर गुन्हा केला असेल तर मग ते तसं होईल. करेक्ट. नॉन SC STने SC ST वर जर गुन्हा केला असेल तर मग ते तसं होईल. समजा एखाद्या SCच्या व्यक्तीने STच्या व्यक्तीविरोधात काहीतरी केलं तर मग हा ॲट्रॉसिटीचा क्राईम राहील का? नाही. SCच्या व्यक्तीने दुसऱ्या SCच्या व्यक्तीला काही केलं आहे, ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे का? नाही. STच्या व्यक्तीने STच्या व्यक्तीविरोधात काही गुन्हा केला, ॲट्रॉसिटी नाही. STच्या व्यक्तीने SCच्या विरोधात काही गुन्हा केला, ॲट्रॉसिटी नाही. मग आता पाहूया. बघा काय कलम 3नुसार गुन्हा आहे का नाही बघा. म्हणतात ए या गावातील अनुसूचित जातीच्या सर्व लोकांनी, म्हणजे SCच्या लोकांनी गावच्या अमागासवर्गीय शाळा मास्तरला कारणाशिवाय मारहाण करून त्याला गावाबाहेर काढले व त्याचे घर जाळले. म्हणजे काय की गावातील SCच्या व्यक्तींनी, पूर्ण सर्व लोकांनी मिळून गावातला जो अमागासवर्गीय म्हणजे ओपनचा मास्तर असेल, शाळा मास्तर, त्याला काही कारण नसताना त्याला मारलं, गावाबाहेर काढलं आणि त्याचं घर जाळून टाकलं. मग इथे ही केस प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्टमध्ये नाही येणार. ही ॲट्रॉसिटीची केस नाही आहे. आता या लोकांनी ज्यांनी घर जाळलं वगैरे त्यांच्या विरोधात केस चालेल, IPCमधून किंवा इतर कुठल्याही केस कायद्यामधून केस चालेल, पण प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीजमधून केस चालणार नाही आहे. कारण हे जे मास्तर आहेत ते मास्तर SC STचे नाही आहेत किंवा गुन्हा करणारे लोक SC STचे आहेत, त्यामुळे हे ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा नाही आहे. हा गुन्हा आहे, शिक्षा होईल, केस चालेल, जेलमध्ये जातील, पण या कायद्यानुसार नाही. ठीक आहे. दुसऱ्या कायद्यानुसार. किसन या अनुसूचित जातीच्या केश कर्तनालयाच्या मालकाने पांडूचे केस कापण्यास तो ST जमातीचा आहे म्हणून नकार दिला आणि त्याला मारून दुकानाबाहेर काढलं. आता बघा, किसन नावाचा एक आपलं हेअर कटिंग सलूनचा ओनर आहे. तो आहे शेड्यूल्ड कास्टचा. त्याने काय केलं, एक शेड्यूल्ड ट्राईबचा व्यक्ती त्याच्या दुकानात आला आणि त्याला तू शेड्यूल्ड ट्राईबचा आहेस, माझ्या दुकानात कसं येतोस म्हणून मारून त्याला बाहेर काढलं.
ठीक आहे. मग इथे काय झालं, क्राईम करणारा SC आहे, ज्याच्या विरोधात क्राईम झाला तो ST आहे. क्राईम ज्याच्या विरोधात झाला ती ST आहे, ॲट्रॉसिटीची केस बनू शकते, पण क्राईम करणारा SCचा आहे त्यामुळे ॲट्रॉसिटीची केस बनत नाही. म्हणजे काय झालं, A आणि B दोन्ही उदाहरणात वरील कायद्याप्रमाणे शिक्षेस पात्र अत्याचाराचा गुन्हा घडलेला नाही. इथे मित्रांनो परत एकदा एम्फसाइज करतोय मी की या दोन्ही केसेसमध्ये गुन्हा झालेला आहे, पण तो अत्याचाराचा गुन्हा झालेला नाही. दुसऱ्या प्रकारचा गुन्हा आहे ज्याच्यापर्यंत दुसऱ्या प्रकारची शिक्षा मिळेल. बघा, विच प्रोव्हिजन ऑफ द SC/ST ॲक्ट स्पेसिफाईज दॅट सेक्शन 438 ऑफ CRPC शल नॉट बी ॲप्लिकेबल. म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम 438 हा अत्याचाराच्या गुन्ह्याला अप्लाय होणार नाही असं कोण सांगतं? आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की कलम 18 सांगतं. मग मागच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की कलम 18च्या या प्रोव्हिजन विरोधात सुप्रीम कोर्टात केस गेली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अरे हो, 438 तर अप्लाय व्हायला पाहिजे, अननेसेसरी कुणाचीही अरेस्ट होत आहे. मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे अरेस्ट जर टाळायचं असेल तर प्राथमिक चौकशी करा आणि सरकारचा अप्रुव्हल घ्या आणि मग अरेस्ट करा. मग त्याच्या विरोधात सगळ्या ह्या गोष्टी झाल्या आणि मग लगेच प्रोटेस्ट वगैरे फार मोठे झाले आणि 2018ला सरकारने ह्याच्यामध्ये दुरुस्ती केली. या कायद्यामध्ये दुरुस्ती करून कलम 18A टाकला आणि त्याच्यामध्ये सांगितलं परत की कुठल्याही कोर्टाने काही जरी म्हटलं तरीही प्रिलिमिनरी एन्क्वायरीची आणि कोणाच्याही अप्रुव्हलची गरज पडणार नाही. त्यामुळे काय केलं, सुप्रीम कोर्टाने हे जे डिसिजन दिलं होतं त्या डिसिजनला बाद करून टाकलं सरकारच्या त्या कायद्यामधील दुरुस्तीने. मग 2020च्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आमचा जो डिसिजन होता हा तो चुकीचा आहे, ही जी दुरुस्ती सरकारने केली आहे ती बरोबर आहे. त्यामुळे आता परत 438 या कायद्यामध्ये अप्लाय होत नाही. परत आता इथे बघा, हा प्रश्न, असे प्रश्न बघून आपण घाबरतो, पण इथे आपल्याला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की आपल्याला 4-5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो. एक तर माझा तो ट्रिकचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की कायद्यामधल्या ज्या काही व्याख्या ज्या असतात, व्याख्या तुमच्या सर्व व्याख्या या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये असतात, इंग्लिशमध्ये, ठीक आहे. आणि तुम्हाला काय करायचं, प्रत्येक कायद्यामध्ये किती व्याख्या आहेत ते पाहायचं. कारण राज्यसेवा मुख्यचा यावर्षीचा जो पेपर आहे किंवा मागच्या वर्षी जो सिलेबस त्यांनी रिवाईज केला आहे त्याच्यामध्ये व्याख्या या शब्दावर विशेष महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी व्याख्या हा शब्द वापरलेला आहे. तर आता या ज्या कायद्यामध्ये अल्फाबेटिकली जर तुम्ही पाहिलं तर पहिली आहे व्याख्या ॲट्रॉसिटीची, आय थिंक दुसरी आहे कोडची, तिसरी आहे स्पेशल कोर्टची, चौथी आहे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटरची, नाही कोड आहे स्पेशल कोर्ट नाही, ॲट्रॉसिटी कोड, अशा 4-5च इथे तुम्हाला हे दिसतील की व्याख्या आहेत. कोणते कोणते आहेत तुमचे, स्पेशल कोर्ट आहे, ॲट्रॉसिटी आहे, कोड आहे, स्पेशल कोर्ट आहे. तर इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला हे दिसेल की स्पेशल कोर्ट हे जे आहे ते 21D मध्ये आहे, ठीक आहे. ॲट्रॉसिटी कोड स्पेशल कोर्ट, ठीक आहे. तर इथे या कायद्यामध्ये इसेन्शियली 21A मध्ये तर ॲट्रॉसिटीच आहे, ठीक आहे. टोटल या कायद्यामध्ये फक्त 5च व्याख्या आहेत, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की ABCDE पर्यंतच येतं, F नावाची व्याख्या नाहीच. Fमध्ये फक्त असं लिहिलं की या कायद्यामध्ये ज्या गोष्टींच्या व्याख्या नाही आहेत त्यांना IPC CRPCनुसार त्यांच्या ज्या काही व्याख्या असतील त्या असं कन्सिडर करा. त्यामुळे स्पेशल कोर्ट ही जी व्याख्या आहे ती 21D मध्ये आहे. मग फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, 21C मला आठवत नाहीये काय आहे ते. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये प्रत्येक व्यक्तीने आपली बायको, मुले व पालक यांचे पालन पोषण करणे हे त्या व्यक्तीचे मूलभूत नैसर्गिक व कर्तव्य आहे. आता हे CRPC 125च्या सेक्शनमध्ये असं लिहिलेलं आहे. हे काही तुम्ही आता CRPC काही सगळं पाठ करत बसण्याची गरज नाही. असा एखादा प्रश्न कधीतरी आला तर येतो, कुठल्या तरी कायद्यामध्ये ह्याचा मेन्शन असतो. जसं की आता आपण CRPC 438 आणि 360 जे पाहिलं त्याच प्रकारे असं जर कुठे काही मेन्शन आलं CRPC 125चा
तर तिथून आपण लक्षात ठेवायचं. त्याच्या पलीकडे याच्यामध्ये काय आता 181 कोणता आहे काय आपण पाठ करत बसणार आहोत का? नाही. 144 तर CRPCचा ह्याचा आहे, काय म्हणतात त्याला, जमावबंदी वगैरेचं. अनुसूचित जाती व जमाती अधिनियम 1989 कलम 3, 2, 4 अन्वये अनुसूचित जातीची किंवा जमातीची नसेल, SC ST नाही अशा कोणत्याही व्यक्तीने, अशा अनुसूचित जातीतील किंवा जमातीतील व्यक्ती साधारणपणे प्रार्थनास्थळ किंवा मनुष्यांच्या राहण्याची जागा किंवा मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची जागा म्हणून वापरत असेल अशा कोणत्याही इमारतीला नुकसान पोहोचवण्याच्या दृष्टीने आग लावून किंवा स्फोटक पदार्थांचा वापर करून खोडसाळपणा केल्यास किंवा आग लावल्यामुळे किंवा स्फोटक पदार्थ वापरल्यामुळे त्या इमारतीला नुकसान पोहोचवण्याची शक्यता आहे हे माहीत असताना तसे करण्याचा खोडसाळपणा केलास, म्हणजे एक नॉन SC ST व्यक्ती आहे, तिने आगीचा किंवा स्फोटक पदार्थांचा वापर करून SC STचे लोक राहत आहेत किंवा त्यांची मालमत्ता आहे किंवा त्यांचं प्रार्थनास्थळ आहे, अशा ठिकाणी आग वगैरे लावली, खोडसाळपणा केला, तर मग त्याला कोणती शिक्षा होते? तर मग हा जो क्राईम आहे, प्रार्थनास्थळाला आग लावतायत मित्रांनो किंवा राहण्याच्या जागी स्फोटक पदार्थांचा वापर करत आहेत, त्यामुळे हा क्राईम मोठा आहे, इथे जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. हे तुम्ही लक्षात घ्या. परत आता सेम प्रश्न रिपीट झालेला आहे बघा. डॅश यापेक्षा कमी दर्जाचे पोलीस अधिकारी करू शकत नाहीत. आपण पाहिलेलं आहे DYSP लेवलचा मिनिमम अधिकारी या कायद्यामध्ये आपल्याला लागतो. त्यामुळे पोलीस निरीक्षक हे DYSPच्या खालचे झाले, पोलीस उपनिरीक्षक त्यांच्याही खालचे झाले आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त हे वरचे झाले, ॲडिशनल CP. त्यामुळे DYSP लेवलचा आपल्याला अधिकारी पाहिजे. अच्छा, हे मिनिमम DYSP पाहिजे. DYSPच्या वरच्या व्यक्तीला चार्ज आपण देऊ शकतो बरं. अनुसूचित जाती जमाती अधिनियम 3(1) नुसार एकूण किती प्रकारच्या अपराधांची तरतूद आहे? आता 3(1) मध्ये 15 प्रकारच्या अपराधांची तरतूद आहे. ब्रॉडली जर आपण डिवाइड केलं तर एकंदरीत 15 प्रकारचे ॲट्रॉसिटीचे अपराध आपल्याला या कायद्यामध्ये असल्याचं दिसून येतं. तसं आपण जर लिस्ट पाहिली तर लिस्ट मोठी आहे, पण वेगवेगळ्या सरकारच्या दस्तऐवजामध्ये त्याचा उल्लेख 15 प्रकारच्या ऑफेन्सेस अशा प्रकारेच उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आपणही ते धरून चालायचं. मग बघा, इथे प्रश्न आपले संपलेले आहेत. तर मित्रांनो, एक 2-3 प्रश्न जर सोडले, टोटल आय थिंक 27 प्रश्न आपण पाहिलेत, तर 2 ते 3 प्रश्न सोडले तर बाकीचे 24 प्रश्न जे आहेत, 24 क्वेश्चन्स आपण डिसेंट लेवलचा जर अभ्यास केला असेल तर आपल्याला सॉल्व्ह झाले असते. आपण अभ्यास करत असताना तुम्हालाही कळालं असेल की एकदम बेसिक जी माहिती आहे एखाद्या कायद्याबद्दल तेवढी जरी आपल्याला राहिली तरीही या 27 पैकी 24 प्रश्न तरी आपले सॉल्व्ह झाले असते. थोडेसे अजून जास्त एफर्ट दिले तर 27चे 27 झाले असते. आणि तुम्हाला मी परत एम्फसाइज करतोय की ज्याही मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सगळ्यांनी कायद्यामध्ये जे मायनर ॲक्ट्स आहेत त्या सगळ्यामध्ये भयानक मार्क्स काढलेले आहेत. पैकीच्या पैकी मार्क्स सगळ्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे आपण जर पैकीच्या पैकी मार्क्स काढत नाही आहे तर आपण आधीच कॉम्पिटिशनच्या मागे राहतोय, बाकीचा क्राऊड आपल्या पुढे जातोय. तर ती खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. आपल्याला जर पोस्ट काढायची असेल तर एवढी मेहनत घ्यावी लागेल. बाकी आपण आहोतच, सोबत डिस्कस करूया, प्रिपेअर करूया. लाईक ऑलवेज कसा वाटला ते कळवा, कमेंट्स करा. नवीन काही पाहिजे असेल, कुठल्या दुसऱ्या मटेरियलवर जर डिस्कशन वगैरे घ्यावंसं असं वाटत असेल तर तसंही मला सांगा, आपण करूया. हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. थँक्यू व्हेरी मच.